नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरेच दिवस झाले व्हिडिओ टाके शक्य नव्हतं. मी मागे एक व्हिडिओ शूट पण केला होता, घरी शॉर्ट ब्लॉग म्हणून शूट केला होता. पण काय झालं ना की त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या आजोबांचं दुःखद निधन झालं आणि आम्हाला अपेक्षा नव्हती असं काही होऊन जाईल, कारण की आजोबांचं आत्ताच काही 2 आठवड्यापूर्वीच बाबांचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतर बाबा एकदम ठणठणीत एकदम ओके होते, पण असं काही होऊन जाईल अशी अपेक्षा नव्हती. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि आजोबा वारल्यानंतर आम्ही आजोबांचं उत्तर कार्याच्या 1 दिवस अगोदर भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजन केला होता कडंबूला. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील. तिथं काही जवळच एक काठोड म्हणून गाव आहे, तिथलं एक भजनी मंडळ होतं, ते संत सावतामाळी भजनी मंडळ. तर खूप सुंदर त्यांनी म्हणजे खूप सुंदर भजन त्यांनी सादर केले. तिथं खूप सुंदर गीत गायले. ते किती बरेच 5-6 कलाकार असे होते की जे फक्त गायन करणारे होते आणि वादन करणारेही खूप एकदम सुंदर वादन करत होते. ते सगळं संगीत आणि भक्तिमय वातावरण बघून एकदम मंत्रमुग्ध होऊन जाणार अशी सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झालेली होती. म्हणून मला असं वाटलं की तो पूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा कव्हर करायचा आणि तुम्हाला दाखवायचा, म्हणून मी तो पूर्ण कार्यक्रम शूट केलेला आहे आणि तुमच्यासमोर तुम्हाला आता दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक भक्तिमय वातावरणाचा नक्की त्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळेल. तर आम्ही या सगळ्या गोष्टी बाबांच्या स्मरणार्थ तिथं आयोजित केलं होतं. भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून मी तो आजचा व्हिडिओ शूट करतोय आणि आता आपण काही त्याच्या क्लिप्स बघणार आहेत. हो, 9 दिवस झाले तरी उद्या त्यांच्यात आपलं उत्तर करायचा कार्यक्रम नियोजित आहे. नाना म्हणजे सामाजिक, कौटुंबिक व गावातील सगळ्या लोकांमध्ये असे परिचित व्यक्तिमत्व होते. तर ते व्यक्तिमत्व दुसरे होणे नाही असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांची पोकळी ही त्यांचा परिवार भरू नाही शकत. तरी त्यांच्या आत्म्यात सुख शांती लाभो असं आपण प्रार्थना करू.
दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी की राहें घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुमको, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। वो जिंदगी की राहें का घर है, एक न एक दिन निकलना पड़ेगा। Thank you.
Hare
सिकंदर के हौसले खाली जब गया दुनिया से दोनों हाथ खाली दोनों हाथ खाली दोनों हाथ खाली अपना मोहल्ला में अपना उसकी माटी जब वो अपना अपना वो बना ली है अपना वो बनाती है अपना वो बनाती है